महाराष्ट्राच्या सर्व 36 जिल्ह्यामधले युवक युवती सगळ्या एका देशप्रेमाने प्रेरित होऊन आज दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा भगवा ध्वज हे निश्चितपणे उंचावतील, शिस्तीचं पालन करतील आणि महाराष्ट्राची जी एक प्रतिमा संपूर्ण देशामध्ये आहे ती अधिक उज्ज्वल होईल याची मला खात्री आहे. संपूर्ण देश एक यावा, युवकांची शक्ती सगळी एकत्र यावी, सगळ्या नागरिकांनी एकत्र यावं म्हणून हा कार्यक्रम आदरणीय पंतप्रधान महोदयांनी दिलेला आहे. आज सकाळी संचलनसुद्धा झालं, अतिशय चांगले असे फेटे बांधून ड्रेसेस घालून जिथं आपण आज संचलन बघितलं त्याच पद्धतीने ते दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील आणि माझी खात्री आहे या संपूर्ण उपक्रमामुळे देशभक्ती जागृत होईल, आपल्या देशाच्या प्रती असलेला अभिमान हा निश्चितपणे आणि उंचावेल आणि म्हणून मी या निमित्ताने पंतप्रधान महोदयांचं, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि त्याच्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार साहेब जे या खात्याचे मंत्री आहेत, सांस्कृतिक खात्याचे, त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचे सचिव आणि त्यांच्या अन्य सर्व अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. मुंबई कॉर्पोरेशनने असेल, इतर सर्वच लोकांनी, त्यांचे चहल साहेब असतील, सर्वांनीच खूप मेहनत घेतली आणि विशेषतः कौतुक हे रेल्वेचं केलं पाहिजे. रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय चांगली अशी सोय महाराष्ट्रातल्या मुलांची केलेली आहे. अतिशय नवीन असा कोच, एअर कंडिशन्ड कोच त्यांच्यासाठी दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल सर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सर, महाराष्ट्रात हिरे व्यापार आहे तो गुजरातला गेलेला आहे. त्यावर आता आदित्य ठाकरेंनी टीका केली की आता हे मुंबई महानगरपालिका मंत्रालय देखील गुजरातला घेऊन जाते. हे बघा, आदित्य ठाकरे तरुण आहेत, त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी कधीच दिसत नाही, निगेटिव्ह गोष्टी दिसतात. सुरत हे हिऱ्यांना पॉलिश करणारं सगळ्यात मोठं केंद्र हे भारतातलं आहे. आता ते तिथं का होतं ते सुरुवातीपासूनच सुरतलाच आहे, ते कधीच मुंबईला नव्हतं. काही ट्रेडिंग जर गुजरातमध्ये होत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रातलं ट्रेडिंग बंद झालं असं बिलकुल नाही. सगळ्यात जास्त क्रयशक्ती असलेला म्हणजे बाईंग पॉवर असलेला जर हब कुठला असेल तर तो मुंबई आहे. मुंबईच्या बाहेर जाणं कोणालाच परवडण्यासारखं नाही, त्याच्यामुळे मुंबई हा नॅचरल चॉईस आहे. मध्ये मध्ये आदित्य ठाकरेंना बोलायला काहीतरी हवं म्हणून या गोष्टी घडत असतील असं मला वाटतं. मुंबईमध्ये प्रदूषण वाढतंय, त्याला सरकार जबाबदार आहे असं आदित्य ठाकरे म्हणतात. कर जो आहे तो राज्य सरकारला मिळत असतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी राज्य सरकारला याचा आपला एक गैरसमज आहे. एक म्हणजे त्यांना इकॉनॉमिक्स कळत नाही. त्यांना पर्यटन मंत्री होते तर त्याला पर्यटनासाठी त्यांनी काही केलं नाही. ज्या ठिकाणी सेल होतो त्या ठिकाणी कर भरला जातो. मुंबईच्या व्यापाऱ्याला जर हिऱ्याच्या व्यापाऱ्यांनी हिरे विकले तर तो कर महाराष्ट्राला मिळणार, कारण GSTची एक वेगळी सिस्टम आहे. GST हे ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याला तो कर मिळत नाही, तर ज्या ठिकाणी विकलं जातं त्या स्टेटला तो कर मिळतो. त्याच्यामुळे महाराष्ट्राला मिळत असलेल्या करामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता येणार नाही. दुसरं म्हणजे हिरे हे एक्सपोर्टसाठी असतात आणि एक्सपोर्टचा आयटम हा GSTमधून पूर्णपणे वगळण्यात आलेला असतो. त्याच्यामुळे स्टेटला कुठलंही नुकसान होणार नाही. सगळे हिऱ्याचे व्यापारी मुंबईमध्येच राहणार, कारण मुंबई कोण सोडणार नाही. आदित्यजींना जे एक वाटतं की मला रोज बोलायला काहीतरी विषय मिळाला पाहिजे म्हणून ते बोलत असतात. आता एवढं मोठा हब म्हणून ज्यावेळेला मान्यता दिली की मुंबई आणि त्याच्या सराउंडिंग सगळी असलेली एरिया ज्याला MMR रिजन म्हणतात त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करण्याचं केंद्र शासनाने ठरवलं. त्याने एका शब्दाने तरी आभार मानलेत का मोदी साहेबांचे? टोमणे मारणं आणि कुठला तरी एक विषय घेऊन त्याच्यावर बोलत राहणं याच्या पलीकडे काहीही केलेलं नाही आहे. शिवसेनेची ज्याला स्थापना झाली त्याला बाळासाहेबांनी सांगितलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आज 100% राजकारण ही सगळी लोकं करतायत. राजकारणाच्या पलीकडे ह्यांना काय कळत नाही. खुर्ची गेल्यामुळे सैरभैर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अशी स्टेटमेंट काढत असली तर त्याला आपण लक्ष देता कामा नये. आज एवढा मोठा कार्यक्रम झाला, एकटा मनुष्य तरी आलाय का? सकाळचा एवढा मोठा कार्यक्रम आहे, एकाला तरी महाराष्ट्राच्याबद्दल प्रेम असतं तर ते आले असते ना. हा काय सर्वांचा कार्यक्रम आहे? हा काय फक्त मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे की सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम? हा देशाचा कार्यक्रम आहे. तुम्ही देशाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी नसता, महाराष्ट्राच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी नसता, आपल्या राजवाड्यात बसायचं आणि बोलत राहायचं. ह्याच्यापेक्षा जनतेमध्ये मिसळलं पाहिजे. आता मी काल रात्री निघालो, सिंधुदुर्गमध्ये गेलो, तिथल्या मीटिंग आटोपल्या, धावत धावत फ्लाईट पकडलं, इथं आलो, मुलांच्यामध्ये मिसळलो. मुलांना किती आनंद होतो. एक मुंबईचा पालकमंत्री आपल्याला सोडण्यासाठी मुंबईच्या स्टेशनवर येतो, ह्याच्यामध्ये त्यांना खुशी असते. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा ना. तुमचंच नेहमी रडगाणं आम्ही काय ऐकायचं? मी आज अतिशय आनंदी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गपर्यंतच्या सर्व लोकांना मी भेटलो, याच्यामध्ये मी आनंद आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज मी बघितलं, देशाभिमान बघितला
आणि त्याच्यामुळे असे प्रश्न ह्या वेळेला विचारू नये अशी माझी नम्र विनंती आहे. प्रदूषणाच्या बाबतीत सर मुंबईमध्ये जे प्रदूषण सर मराठीमध्ये यांचं जरा एक मिनट ये देखिए, आज का जो मौका है वो देश के अभिमान का मौका है, जिसमें हमारे आदरणीय पंतप्रधान महोदय नरेंद्र जी मोदी साहब जो एक कार्यक्रम दिया जिससे सब युवक इकट्ठा आ गए, भारत की पूरी जनता इकट्ठा आ गई और भारत की मिट्टी में क्या ताकत है पूरा विश्व देखेगा, हमारी युवा शक्ति में क्या ताकत है पूरा विश्व देखेगा। और इस जो आयोजन के लिए हम मुख्यमंत्री महोदय के आभारी हैं। हम आदरणीय पंतप्रधान महोदय का उनका ही प्रोग्राम है तो उनके प्रति हमारा आदर हम यहाँ व्यक्त करते हैं। और उसके साथ ही हमारे उप मुख्यमंत्री जी हैं, इस डिपार्टमेंट के मंत्री मुनगंटीवार साहब हैं जिन्होंने बहुत कष्ट किया, उनके सचिव महोदय है और पूरी टीम है, रेलवे की पूरी टीम है, सब ने बहुत कष्ट करके ये कार्यक्रम को सक्सेसफुल किया है और देश का अभिमान जागरूक करने में इसकी बड़ी भूमिका है। अमृत काल में हम लोग प्रवेश कर रहे हैं तो भारत एक सुपर पावर बनेगा, भारत एक ऐसा देश बनेगा मोदी साहब के नेतृत्व में कि जिसके बारे में विश्व के हर देश को प्रेम रहेगा और प्रेम से वो जग जीतना चाहते हैं और वही मिशन की ये शुरुआत इस मिट्टी से हो रही है, इसका मुझे अभिमान है। सर मुंबईमध्ये जे प्रदूषण होत आहे त्याला महाराष्ट्र सरकार, मुंबई महापालिका, देखिए मुंबई में कभी डायमंड फैक्ट्रीज थी ही नहीं, उनका नॉलेज बहुत कम है। सब डायमंड की फैक्ट्रीज हमेशा सूरत में ही रहती थी क्योंकि वहाँ पे जो मैन पावर है वो बहुत सस्ता है और इसीलिए। और दूसरी चीज़ ऐसी है कि डायमंड को जो जीएसटी रहता है, जहाँ पे डायमंड बिकता है, समझिए सबसे ज़्यादा कंजम्पशन डायमंड का मुंबई में होता है, तो मुंबई में सबसे जो ज़्यादा जीएसटी मुंबई को ही मिलेगा, कुछ भी फ़र्क नहीं होता है। एक्सपोर्ट जो चलता है उस पर जीएसटी नहीं होता है तो उसका फ़ायदा किसी भी स्टेट को नहीं होता है। तो ऐसे क्षण में कुछ भी बोलना, अगर उनको सही मायने में देश के बारे में अभिमान होता तो सुबह आ जाते, आज़ाद मैदान पे अपने सुबह के कार्यक्रम में वो शामिल हो जाते, आज बच्चों को छोड़ने के लिए यहाँ आ जाते। लेकिन वो तो देशाभिमान उन्होंने जतन नहीं किया जो बाबा साहब का था। बाबा साहब सही माने में एक देशभक्त थे। आज वो चाहे उनको निमंत्रण हो या नहीं हो, आज वो यहाँ आ जाते, सब बच्चों की पीठ थपथपाते और उनको भारत माता की जय बोलने के लिए कहते। इसको बाबा साहब बोलते हैं, ये बाबा साहब की परंपरा रही है। इसीलिए आज कश्मीर से कन्याकुमारी तक हर कोई बाबा साहब को जानता है, उनके हिंदुत्व को जानता है। तो उनके लोग ऐसा करेंगे, 80% सोशल वर्क और 20% पॉलिटिक्स का नारा उन्होंने दिया था। यहाँ तो 100% पॉलिटिक्स चलता है, दूसरा कुछ नहीं चलता। सर मुंबईमध्ये जे प्रदूषण होत आहे त्याला मुंबई महापालिका आणि राज्य सरकार जे आहे ते कारणीभूत असल्याचा आरोप केलेला आहे। नाही बघा, आरोप करण्याशिवाय दुसरं, आरोप करणं, टोमणे बॉम्ब मारणं ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही। सगळ्यात टोमणे बॉम्ब असतात, हे टोमणे जे काही होत नाही ते बॉम्बही नसतात, त्यांच्या दृष्टीने ते टोमणे बॉम्ब असतात। हे बघा, महाराष्ट्रामध्ये एक हाय लेवल कमिटी आहे, मी स्वतः ही डिपार्टमेंट अधिवेशनाच्या वेळेला बघतो आणि खरं तर त्यांच्या काळामध्येच दुर्लक्ष झालेलं होतं। 2.5 वर्षामध्ये काय केलं तर दाखवा। आरेचं वन तसंच होतं, फक्त त्याला फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर केलं आणि काय केलं का? काहीही केलं नाही, फक्त इंटरनॅशनल प्राइजेस घ्यायची। एन्व्हायरमेंटसाठी काय केलं? कुठली नदी स्वच्छ केली तुम्ही बघितलं काय? एअर पोल्युशन कमी करणारं एखादं यंत्र तरी मुंबईमध्ये बसवलेलं तुम्ही बघितलं आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे। त्याच्यामुळे त्यांनी विचार करावा की 2.5 वर्ष मी या डिपार्टमेंटचा मंत्री होतो, 1 इंच तरी मी एक नदी साफ केली का? मी हवेमध्ये स्वच्छता व्हावी म्हणून साधी फॉगिंगच्या मशीन मोठ्या मिळतात, त्याच्यामधून पाण्याचे फवारे, तसले फवारे तरी बसवले का? त्याच्यासाठी स्वच्छ करण्यासाठी फिल्टर्स असतात, एअर फिल्टर्स, ते बसवले का? सगळ्याचं उत्तर नाही असं आहे। 2.5 वर्षामध्ये हे 7 दिवस गेले आणि आमचे मुख्यमंत्री साहेब 2.5 दिवस गेले, हे स्वतः पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। आम्हाला एक आदर असल्यामुळे आम्ही बोलत नाही, पण तुम्ही सातत्याने आमच्या विरुद्ध बोलायला लागला तर आम्हाला सुद्धा काढायला लागतं की तुम्ही काय केलेलं आहे। पर्यावरणामध्ये काही नाही केलं। आज आम्ही नद्या स्वच्छ करतोय, पंचगंगेच्या नदीच्या स्वच्छतेचा मोठा कार्यक्रम सुरू झालेला आहे, चंद्रभागेच्या प्रदूषणाचा मोठा कार्यक्रम सुरू झालेला आहे, मिठी नदी स्वच्छ करण्याचा मोठा कार्यक्रम सुरू झालेला आहे, मुंबईची हवा स्वच्छ करण्याचा मोठा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आणि हे सगळं ज्यावेळेला आमचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला मी हे सगळे आदेश दिलेले होते। माझ्याकडे फक्त 15 दिवस पर्यावरण खातं होतं। मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आदेश मी दिले, कारण मुख्यमंत्र्यांना स्वतःला वाटतं की नद्यांचं प्रदूषण गेलं पाहिजे। तुम्हाला हे काय वाटतच नाही, तुमच्या दृष्टीने ते एक डिपार्टमेंट असतं,
आमच्या दृष्टीने लोकांसाठी काम करायची ती संधी असते आणि म्हणून आम्ही दिवस रात्र काम करतो. एवढंच त्यांना उत्तर सर, द्यायचं. जरांगे पाटलांच्या मागणीनंतर संदीप शिंदे कमिटी स्थापन केली होती. या समितीने आता 2 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. दुसरीकडे जरांगे पाटलांचं आंदोलन जे आहे ते वाढताना पाहायला मिळेल. सरकारच्या पुढच्या अडचणी वाढतील. एक गोष्ट मला निश्चितपणे त्यांना विनंती करायची आहे की त्यांची मागणी काय आहे की टिकणारं आरक्षण द्या. टिकणाऱ्या आरक्षणासाठी डॉक्युमेंटेशन करायला लागतं. त्याच्यासाठी कमिटी आहे आणि ही मुदत काय आम्ही मागितलेली नाही, त्या कमिटीने मागितलेली आहे. टिकणारं आरक्षण 100% द्यायला आमचे मुख्यमंत्री महोदय आणि सगळं मंत्रिमंडळ कटिबद्ध आहे आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ दिला तर ते टिकणार. घाईघाईने पुन्हा एकदा कोर्टासमोर गेलो तर पूर्वी जे झालं तेच होणार. आम्हाला काय आरक्षण द्यायचं नाही आहे का? मग कायदा आमच्याच सरकारने केला ना, ॲक्ट केला आम्ही. ॲक्ट हायकोर्टामध्ये टिकला, सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकला नाही, तर त्याच्यावर आपण क्युरेटिव्ह पिटिशन केलेलं आहे. ते टिकायचं असेल तर परफेक्ट डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. हा प्रश्न उपोषणाने सुटणार नाही, घाईघाईने हा प्रश्न सुटणार नाही. टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालं पाहिजे. तसं ते आरक्षण मराठा समाजाला द्यायला हे सरकार कटिबद्ध आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि ते खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठी लढणारे एक लढवय्या नेते आहेत. ते ज्यावेळेला मैदानात उतरतात त्यावेळेला ती गोष्ट घडते, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि तशी ती घडणार. भाजपकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीसांचा. नव महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा एक असं ते म्हणताय. नेमकं काय सांगू इच्छिते, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, एक गोष्ट अशी आहे की सध्यासुद्धा ते सत्तेवर आहेत आणि सत्तेमधले इक्वल भागीदार आहेत. आता आपलं लवकरच इलेक्शनसुद्धा होणार आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करू, हा त्याचा अर्थ आहे. ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.